हा शिवराज मोटेगावकर काय त्याची नेमकी पार्श्वभूमी आहे त्यावरती आपण एक नजर टाकूया। बघा, रसायनशास्त्र विषयाचा तो शिक्षक आहे हा शिवराज मोटेगावकर। शिवाय आपण जर पाहिलं तर MSc केमिस्ट्री मध्ये सुवर्ण पदक तो विजेता आहे, त्याच्यामध्ये मास्टरी आहे। नीट सेट गेट सारख्या उच्चस्तरीय परीक्षा तो उत्तीर्ण झालेला आहे। शिवाय लातूरमधील RCC कोचिंग क्लासेसचा संस्थापक म्हणून त्याला ओळखलं जातं। हे कोचिंग क्लास खूप प्रसिद्ध आहे, विद्यार्थ्यांमध्ये एम सर म्हणून तो प्रसिद्ध आहे, एम सर म्हणून त्याला ओळखलं जातं। तर हा आहे शिवराज मोटेगावकर ज्याने सुरू केलेला वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेशाचा RCC पॅटर्न हा प्रसिद्ध आहे। तर अशी ही शिवराज मोटेगावकरची पार्श्वभूमी आहे। तर नीट पेपर फुटी प्रकरणामुळे तो सध्या चर्चेत आलेला आहे, त्याची चौकशी केली जाते। दिल्ली विशेष न्यायालयात त्याला हजर करण्यात आलंय। RCCच्या सराव परीक्षेत आलेले अनेक प्रश्न मुख्य परीक्षेतील प्रश्नांशी हुबेहूब जुळल्याचा आरोप जो आहे तो करण्यात आलेला आणि तसा त्यांनी व्हिडिओ देखील केला होता, ज्यावरनं CBIचा संशय जो आहे तो बळावलेला आहे आणि त्यानंतर त्याची चौकशी केली जाते। त्याला दिल्ली विशेष न्यायालयामध्ये हजर करण्यात आल्याचं आपण बघतोय। नीट पेपर फुटी प्रकरणाचे धागेदूर आहे पुन्हा एकदा लातूरपर्यंत पोहोचल्याची चर्चा सुरू झाली आहे। शिवराज मोटेगावकर हा लातूर इथल्या RCC कोचिंग क्लासचा संचालक आहे आणि पुण्यात PV कुलकर्णीच्या चौकशीतून मोटेगावकरचं नाव समोर आलं होतं। लातूरच्या RCC क्लासमध्ये CBIनं छापा टाकला होता आणि यामध्ये CBIनं अनेक कागदपत्र जप्त केली। दरम्यान मोटेगावकरला अटक केल्यानंतर त्याच्या लातूरमधील क्लास बाहेर शुकशुकाट बघायला मिळतोय। लातूरच्या RCC मोटेगावकर क्लासचा संचालक शिवराज मोटेगावकर याला CBIनं आता अटक केलेली आहे आणि आपण ज्या ठिकाणी आता सध्या उभे आहोत ती माझ्या पाठीमागे असलेली इमारत ही RCCचा संचालक असलेल्या शिवराज मोटेगावकरची आहे। भानू टावर म्हणून नालंदा कॅम्पस हा लातूरच्या ट्युशन एरियामध्ये आहे आणि त्याच ठिकाणी इथं क्लासेस चालायचे। केमिस्ट्री, फिजिक्स आणि बायोलॉजी या तिन्ही विषयाचे क्लासेस चालायचे। शिवराज मोटेगावकर हा केमिस्ट्री विषय या ठिकाणी शिकवत होता आणि आता CBIनं त्याला अटक केल्यामुळे लातूरच्या शैक्षणिक वर्तुळासह संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडालेली आहे। लातूरचा माजी प्राध्यापक PV कुलकर्णी याला अटक केल्यानंतर खऱ्या अर्थानं नीटचं कनेक्शन हे पुढे आलं होतं। आता त्याच्या मोबाईलमध्ये डेटा सापडलेला आहे। शिवराज मोटेगावकर याने मॉक टेस्ट मध्ये विचारलेले 42 प्रश्न सुद्धा या ठिकाणी तंतोतंत जुळून आल्यामुळे सुद्धा CBIनं तपास केलेला आहे आणि याविषयी काही आपल्यासोबत लातूरचे नागरिक आहेत, आपण त्यांना विचारूया। सांगा, कशा पद्धतीने बघता तुम्ही मोटेगावकरांना अटक करण्यात आलेली? झालेला प्रकार खूप वेदनादायक आहे। ही वेदना फक्त शहराची नसून शिक्षणाला एक संस्कार मानणाऱ्या पिढीची वेदना आहे। लातूर शहरामधले हे मोठे मोठे होर्डिंग्स, हे मोठे मोठे दालन म्हणजे लातूर पॅटर्न नाही। नाही, पण ही जी अटक झालेली आहे त्याला कशा पद्धतीने बघता तुम्ही? हे अत्यंत खेदजनक आहे। लातूरचं नाव कुठे ना कुठेतरी बदनाम झाले असं लातूरकरांचं म्हणणं आहे। आता शिवराज मोटेगावकर सारखा मोठा मासा CBIच्या गळाला लागल्यामुळं येत्या काळात आणखीन कोण याच्यामध्ये अडकतं, CBI चौकशीमध्ये काय काय निष्पन्न होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। शशिकांत पाटील, न्यूज 18 मराठी, लातूर। आता मोटेगावकरला अटक केल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली। RCCच्या संभाजीनगरमध्ये मोटेगावकरला अटक केल्यानंतर क्लास बंद पडल्याच्या अफवा पसरल्या होत्या, मात्र संभाजीनगरच्या शाखेला 2 जूनपर्यंत सुट्ट्या असल्याचं समोर आलंय। मोटेगावकरला अटक केल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमधील RCC क्लास बाहेर शांतता पाहायला मिळाली। तर RCC क्लासेसचे लातूरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी शाखा आहेत, म्हणजे इव्हन मराठवाड्यात देखील त्याच्या शाखा ज्या आहेत वेगवेगळ्या ठिकाणी आहेत आणि आता शिवराज मोटेगावकरच्या लातूरमधल्या क्लासेसच्या हेडक्वार्टरवर म्हणजे जे मुख्य कार्यालय याच्या RCC क्लासेसचं तिथे धाड पडल्यानंतर आणि त्याच्या अटक सत्रानंतर इतर क्लासेस बाहेर त्याला बापू जो आहे तो शुकशुकाट बघायला मिळतोय। तर नीट पेपर लीक प्रकरणातील सुनावणीत मोठी घडामोड समोर आली। दिल्लीतील राऊस एव्हेन्यू कोर्ट इथल्या विशेष CBI न्यायालयानं दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर आदेश राखून ठेवलाय। आरोपी शिवराज मोटेगावकरच्या कोठडीबाबतचा निर्णय सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास सुनावला जाणार आहे। दरम्यान CBIने न्यायालयात दावा केलाय की मुख्य आरोपी प्रल्हाद कुलकर्णी आणि शिवराज मोटेगावकर यांचे अत्यंत जवळचे संबंध आहेत। तसंच नीट परीक्षेतील प्रश्नपत्रिका लीक करण्यामध्ये या दोघांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचं CBIने कोर्टात नमूद केलंय।
अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत. प्रशांत, शिवराज मोटेगावकरला दिल्लीच्या सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं. काय नेमकं घडलं, काय अपडेट? खास करून त्याला हजर केल्यानंतर मोटेगावकरची जी भूमिका होती त्या भूमिकेसंदर्भात सीबीआयच्या वकिलांनी मांडणी केली. त्यांनी म्हटलं की ज्या पद्धतीनं शिवराज मोटेगावकर असो आणि सोबतच मुख्य आरोपी प्रल्हाद कुलकर्णी असो, या दोघांचे अत्यंत जवळचे संबंध होते. त्यामुळे या दोघांना अमरसावर बसून या संपूर्ण जी माहिती कुलकर्णींनी दिली आहे ती मोटेगावकरून जी माहिती मिळते त्या दोन्ही माहितींचे एकत्रीकरण करून पुढची कारवाई करायची आहे असंही सीबीआयच्या वकिलांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या लीक प्रकरणामध्ये दोघांची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याने 10 दिवसाचा आम्हाला पोलीस कोठडी देण्यात यावी अशा प्रकारची मागणी केली. या संदर्भात त्याच्यावरती दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने स्पष्ट केलं आहे की आम्ही या संदर्भात सायंकाळी 4:30 नंतर आम्ही निर्णय देऊ. त्यामुळे या संदर्भात आता काय निर्णय येतो हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे. विशाल, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. बघूयात आता 4 वाजेपर्यंत या संदर्भातला निर्णय जो आहे, म्हणजे काही वेळाकरता म्हणून निर्णय जो आहे तो न्यायालयाने राखून ठेवलेला आहे आणि या संदर्भातला अपडेट आपण घेत राहू. आज दिल्लीच्या सीबीआयच्या विशेष न्यायालयामध्ये शिवराज मोटेगावकरला हजर करण्यात आल्याचं आपण बघतोय. यानंतर बघूयात आणखीन एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज आहे, त्यावरती आपण नजर टाकूयात. ती बातमी अशी बघा की अशोक खरात नामकरण आवारेला न्यायालयीन कोठडी जी आहे ती सुनावण्यात आलेली आहे. काय घडतं बघा, अशोक खरात आणि नामकरण आवारेला न्यायालयीन कोठडी जी ती सुनावण्यात आली. ईडी कोणत्याही क्षणी अशोक खरातचा ताबा घेणार आहे आणि त्याची चौकशी केली जाईल. अशोक खरात प्रकरणामध्ये देखील घडामोडी वेगाने घडताना दिसत आहेत. अशोक खरात आणि नामकरण आवारेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आणि कुठल्याही क्षणी आता ईडी म्हणजे अर्थातच सक्त वसुली संचालनालय हे जे आहे ते दोघांचा ताबा घेऊ शकतं. समता पतसंस्थेत जे काही वेगवेगळ्या खात्यांवरनं ट्रान्झॅक्शन करण्यात आलं, व्यवहार झाले, या संदर्भातली चौकशी त्या दोघांची केली जाऊ शकते. अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. लक्ष्मण, काय माहिती याबद्दल? विशाल, अशोक खरात याला आज न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं होतं. सिन्नर मधल्या फसवणूक प्रकरणामध्ये अशोक खरात आणि नामकरण आवारे या दोघांनाही सिन्नरच्या न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. सिन्नर न्यायालयाने आज या दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे. त्यामुळे अशोक खरात आणि नामकरण आवारे जे आहेत त्यांची आता न्यायालयात रवानगी, न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी अर्थात नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी त्यांची केली जाणार आहे. मात्र यात सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे या दोघांपैकी अशोक खरातचा ताबा जो आहे तो ईडीकडनं कोणत्याही क्षणी घेतला जाऊ शकतो. कारण नाशिकमध्ये आतापर्यंत जे लैंगिक शोषणाचे गुन्हे दाखल झालेले त्या सगळ्या गुन्ह्यांमध्ये अशोक खरात याला पोलीस कोठडी मिळालेली आहे. त्याचबरोबर सिन्नर मधल्या फसवणूक प्रकरणात देखील त्याची पोलीस कोठडी झालेली आहे. शिर्डी मधल्या गुन्ह्यामध्ये देखील त्याची पोलीस कोठडी संपलेली आहे. त्यामुळे नाशिक, सिन्नर आणि नगर या भागामध्ये अशोक खरातच्या विरोधात जे गुन्हे दाखल होते त्या सगळ्या गुन्ह्यांमधली पोलीस कोठडी संपून अशोक खरातची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणामध्ये ईडी जे आहे ते कोणत्याही क्षणी अशोक खरात याचा ताबा घेऊन त्याला मुंबईला घेऊन जाऊ शकते. ईडी आता कोणत्याही क्षणी नामकरण आवारे आणि अशोक खरातचा ताबा घेईल आणि त्यांना मुंबईला आणलं जाऊ शकतं. कारण समता पतसंस्थेत जी वेगवेगळी बनावट खाती तयार करण्यात आली होती, उघडण्यात आलेली होती, त्यावरनं झालेलं ट्रान्झॅक्शन असेल, जे व्यवहार असतील त्याची माहिती जी आहे ती ईडीकडनं त्याची चौकशी जी आहे ती केली जाईल.